नमस्कार मित्रांनो, आज आम्ही वीट जे आमच्या लोकल एरियामध्ये तयार केलं जाते, कुंभळाळ गावामध्ये तयार करतात आणि हे गडिंग्लज तालुक्यामध्ये कुंभळाळ गाव आहे. आणि ही वीट पहा, ह्या विटेची जी क्वालिटी आहे ती आपण बाहेरून जी वीट आणतो, जे खानापूरची वीट आहे त्या विटेपेक्षा खूप मजबूत अशी वीट आहे ही. आणि ही वीट आहे, त्याचं साईज आहे 369 या साईजमध्ये ही वीट येते. आणि परत जर तुम्हाला हवं असेल बारकी वीट, जी खानापूरची वीट असते, भाजकी वीट जी आहे ती त्याची साईज असते 439. त्यापैकी पण विटा या त्यांनी प्रोडक्शन करतात. लोकल एरियामध्ये जे प्रोडक्शन होते, लोकल एरियाच्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर आपण खानापूरहून एवढ्या दुरून जे विटा आणतो त्या जर सहज अशा टाकल्या तर लगेच फुटतात, पण ह्या विटा अजिबात फुटत नाहीत. आता यांना मी सांगतो की बाबा एक वीट टाकून दाखवतील ते, आणि वरून जे वीट टाकतात ती अजिबात फुटत नाही. त्या ढेरीवर टाक, सपय टाक. हां, बघितला तुम्ही बघू शकता की किती मजबूती आहे. आणि खानापूरची वीट जर एवढ्याच जर उंचीवरून टाकले तर ती लगेच फुटून जाते. तर त्यासाठी सर्वांना म्हणजे या विटेबद्दल माहिती, आता सध्या भागात नवीन प्रोडक्शन चालू आहे आणि कुणाला माहिती नाही. ही वीट बनते ती जी आपण चिराचा जो माती असते, चिराची माती आणि सिमेंट आणि केमिकल घालून कॉम्प्रेसरवरती बनवली जाते आणि खूप चांगल्या पद्धतीने ही बनवली जाते. आता म्हणजे हे जर सगळ्या लोकांनी, नवीन जे उद्योजक आहे, उद्योगात जात आहेत, ते त्यांचं नाव काय म्हटलं, गणपती एनेचवंडी कुंभळाळ, आणि त्यांचा मुलाचं नाव काय म्हटलं, मयूर एनेचवंडी. हा ऋतुराज एनेचवंडी आणि मयूर एनेचवंडी हे मिळून हे बनवत आहेत. आणि आता नवीन उद्योजकाला आपल्या भागामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला पाहिजे, तरी सर्वांनी या विटेची म्हणजे उपयोग करावा. आणि आपल्या घरामध्ये जर आवश्यकता असेल तर कॉन्टॅक्ट करावा. कुंभळाळ या गावामध्ये हे प्रोडक्शन चालू आहे. जाऊन एकदा भेट देऊन यावी फॅक्टरीला, कशा पद्धतीने ते विटा बनवतात. विटेची क्वालिटी मी तुम्हाला दाखवतो. हे वीट पाहिली तरच तुम्हाला समजते की किती मजबूत वीट आहे. पहा किती म्हणजे चांगल्या पद्धतीने हे बनवलेत, कॉम्प्रेसरवर बनते. आणि अशा पद्धतीनं ही वीट आपल्या भागातील नवीन उद्योजकाला चांगला प्रोत्साहन आणि प्रतिसाद मिळाला पाहिजे आणि प्रत्येकाने ही वीट वापरली पाहिजे. धन्यवाद मित्रांनो.